सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री. पटेल भुजबळांनी घेतली भेट, हालचालींना वेग. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची कमान सुनेत्रा पवार यांनी हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीही त्यांनी सांभाळावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अजितदादा समर्थकांची ही मागणी. दरम्यान अजितदादा पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी अजितदादा समर्थकांनी केली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली आहे. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर उपमुख्यपदावर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील असं सांगतानाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासोबत आता सर्व पवार कुटुंबाने एकत्रित येऊन निर्णय घ्यावा अशी भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र आता कुटुंबाने चर्चा करून नेतृत्व ठरवावे असं मत हे कार्यकर्त्यांनी व्यक्त करताना दिसत आहेत.